आपको बता दें कि महाराष्ट्र में सियासी उठापटक के बाद अब एनसीपी और शिवसेना साझा में प्रेस कॉन्फ्रेंस कर रही है। चलिए आपको सीधे ले चलते हैं वहां पे। एक एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे। तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्याचे निवासी झाले, सिनियर मेंबर आहेत, पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, ते त्या ठिकाणी होते। हे आमच्या पाहण्यात आलं। राजभवनावरून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले। डॉक्टर शिंगणे आहेत का? काय झालं सांगा। मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। काल रात्री 12 वाजता माननीय अजितदादा पवार यांचा मला फोन आला आणि सकाळी 7 वाजता विपूर येथे विपूर म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते यांच्या बंगल्यावर काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही सकाळी 7 वाजता तिथे या असा निरोप त्यांचा मला आला। त्यामुळे सकाळी 7 वाजता मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 ते 10 आमदार त्या ठिकाणी जमा झाले। माननीय अजितदादा त्या ठिकाणी नव्हते, परंतु अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये एका ठिकाणी आपल्याला चर्चा करायला जायचं आहे असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलं। राजभवनावर जाईपर्यंत आम्हाला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चाललो आणि कशा करता चाललोय म्हणून। राजभवनामध्ये गेल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा आम्ही आपसात चर्चा केली, पण कोणालाही त्या गोष्टीचा आता ठाम पत्ता नव्हता। पण तेवढ्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले, चंद्रकांतदादा पाटील आले, गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि थोडाफार आम्हाला अंदाज यायला लागला आणि काही निर्णय घेण्याच्या आतच माननीय राज्यपाल महोदयांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि ताबडतोबीनं अर्ध्या मिनिटातच माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि माननीय अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। या सगळ्या गोष्टीची पुसटची सुद्धा कल्पना आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी नव्हती। अतिशय अस्वस्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो। त्यामुळं ताबडतोबीनं तो शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आणि स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी मी साहेबांच्या समोर मांडली। मी राष्ट्रवादी बरोबरच आहे, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि अतिशय गैरसमजुतीनं आणि कोणत्याही गोष्टीची कल्पना न करता एक आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो। संदीप क्षीरसागर सुनील भुसार शांत नो क्वेश्चन बताए ना। प्लीज अभी ये हिंदी इंग्लिश मराठी ना कीजिए, प्रेस किस तरह से चल रही है चलने दीजिए। पवार साहब बोलेंगे, 2 विधायक और आए सामने, संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसार। माझं नाव संदीप क्षीरसागर, माझा मतदारसंघ बीड आहे। ज्या आता या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या त्या पण सोबत घडल्या। पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी फोन केला, राज्यपाल भवनमध्ये जाऊस तर आम्हाला काही लक्षात आलं नाही, पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं। आम्ही असं ठरवलं। पालघर जिल्हा विक्रमगड मतदारसंघ शिरद भुसार ही त्या ठिकाणी गेलेली होती। सरकार जसं शिंदे साहेबांनी सांगितलं तोच सगळा घटनाक्रम आहे। काल जयंत पाटील साहेबांना भेटलो होतो, त्यांनी मी सांगितलं मोठ्या साहेबांना आणि दादांना भेटायचं आहे, ते म्हटलं सकाळी भेटून घे। त्या भेटीसाठी मी गेलो होतो, पुढचा घटनाक्रम सांगितलं आहे त्यांनी, तसंच झालं। आम्हाला काहीही कल्पना नव्हती। आताही सोबत जी मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे 1-2 होती, सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणात काही माहिती नाही आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी
आमचाच त्या ठिकाणी रक्तदाब वाढला होता. एवढंच. धन्यवाद. याशिवाय आणखीन काही सदस्य आहेत ते अनुभवी आहेत आणि तेही आपली मतं याच पद्धतीने मांडण्याच्या मनस्थितीत आहेत असं त्यांनी 2 ध्वनीवरून आम्हाला संपर्क साधून सांगितलेलं आहे. तर तात्पर्य याच्यामध्ये 2 गोष्टी दिसतात. प्रत्येक पक्षाने माझा अंदाज बहुतेक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचं मतदारसंघाचं नाव, त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचे सही अशा याद्या आहेत. यातल्या याद्यापैकी 2 याद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कौलिंग समजून ते राज्यपालांना सादर केलं असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी असा आकडा झाला असं समजून शपथ दिली असावी. असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्यासाठी घेतलेल्या आणि त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवण्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या 18 लोकांच्या सह्या म्हणजे लोक त्या ठिकाणी नेऊन या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं का काय याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्यपालांची सुद्धा ही फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीने सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात हे पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणे विश्वास आहे की उद्याच्या जन टीवी की लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन दबाएं।